फायनल मॅचला सुरुवात. संतोष मडवी पहिला बॉल यावेळेला घेऊन येतोय. पहिलाच बॉल अतिशय चांगला बॉल आहे का, सरळ चेंडू निघून जाईल आणि पाहता पाहता डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अग्रीदादा 007 या ठिकाणी उपस्थित झालेत. विद्यमान उपसरपंच म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते धनेजी गावड साहेब उपस्थित झालेत. रॉकी ग्रुपचे एक मार्गदर्शक म्हणून ज्यांची ओळख, त्यांच्या समवेत नितेश पाटील अग्रीदादा 007 आणि विनेशजी गावड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या तीनही व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यस गॉन. वैभवला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. संतोष मडवीच्या पहिल्याच बॉलवर डॉट आणि त्यानंतर प्रेशराइज होत असताना दुसऱ्या बॉलवर विकेट मिळते. फलंदाज बाद. आशीर्वाद कोसमाई आईचा, करू नका नाद खारडी गावाचा, आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे जाणता राजा चषक भारी नाही हाय मानाचा, आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या बॉलवर विकेट मिळते. आता विनीत बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेशजी भोईर साहेब यांच्या वतीने अग्रीदादा 007 कॉमेडी फेम यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आगरी मातीचा अस्सल विनोद आणि आजच्या सोशल मीडियाचं नवं स्टार म्हणजे अग्रीदादा 007. इंस्टाग्रामवर हशांचा पाऊस पाडणारा सध्या कॉमेडीचा चर्चेचा चेहरा अग्रीदादा 007. संदीप शेडगे देखील उपस्थित आहेत. प्रमोद शेडगे यांचे बंधू आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. तर आमच्या सर्व टीम कडून तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. संदीप शेडगे विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. महेश भोईर यांचे परम मित्र आहेत. या संदीपजी. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिल्या प्रगतीपथावर यावेळेला अप्रतिम ऑन साईडला संतोष कुडू आणि बाबू चौधरी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आलेले आहेत. जरा बाउंड्री लाईनच्या जवळ बसलेले आहेत त्यांना मी विनंती करेन, आमच्या लाडक्या प्रेक्षकांना प्लीज हंबल रिक्वेस्ट हात जोडून विनंती करतो की तुम्ही 5 ते 6 दिवस व्यवस्थित पार पाडलेले आहेत. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये फक्त तुम्ही बाउंड्री लाईनच्या थोडंसं आपण कृपया करून अंतर सोडून बसा. दीपकजी पाकटेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि प्रत्येक कॅच साठी 100 रुपये आहेत. 3 लगातार षटकार आले तर गौरव भोईर यांच्याकडून 580 रुपये 580 रुपीज मात्र जरूर मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा संतोष मडवी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पिंट्या दादा या नावाने जास्तीत जास्त पसंती. वॉटर डिलिव्हरी एक्सप्रेस, संदीप एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केले. भन्नाट फॉर्मामध्ये असलेला टायगर अभी जिंदा आहे. पुराणा चावल असं म्हणायला हरकत नाहीये. संतोष मडवी काय गोलंदाजी केले. अचूक टप्पा परफेक्ट. यावेळेला तिखट मारा. 1 षटक 5 डॉट 1 रन 1 विकेट. इकॉनॉमी 1चा डीबीएन लाईव्ह प्रवीण पाटील थँक्यू. धनेश वजे कशित कोपर यांच्याकडून बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या प्रेक्षकांनो आणि 200 रुपयांची कमाई करा. रंजना भगत मॅडम यांच्याकडून जाणता राजा चषक या ट्रॉफीसाठी या स्पर्धेसाठी 502 रुपयांचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि फायनल मॅच संतोष कुडू आणि बाबू चौधरी यांच्याकडून 1000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. नवसई आणि कोपरवडू संतोष कुडू यांच्याकडून. पुन्हा एकदा बॉलर तयार. जेव्हा 2 विकेट जातील तेव्हाच आम्ही अनाउन्समेंट करू, कारण आम्हाला फोकस करायचा आहे तो मॅचवर. लगातार आम्ही वारंवार सूचना करणार नाहीयेत. 2 विकेट गेल्यानंतर ऑटोमॅटिकली आमच्या मुखातून ते शब्द निघतील 1000 रुपयाचे.
यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 वर जाऊन पोहोचली गेले. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आजच्या दिवसात जबरदस्त सामने आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळाले आणि पैसा वसूल मॅचेस आपण पाहिलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु दूर आहेत वैभव. 1 रन मिळेल शॉर्ट लेगला. चांगली गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. मित अंडरस्टँडिंग बॉलिंग करतोय. अपकमिंग यंग टॅलेंट फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट चांदीप विलेज. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर यावेळेला अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी. मागच्या मॅचचा विचार करता 1 बॉल 4 रनची आवश्यकता असताना दीप पाटीलला बीट केलं होतं आणि विन झाले होते धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीम. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेले 3 रन्स. यावेळेला आपण पाहत आहेत व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 4 या धावसंख्येवर एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च झालेल्या आहेत. खेळपट्टीच्या बाहेर जेव्हा बॉल डिलिव्हर्ड होतो ना त्यावेळेला तुम्हाला डेफिनेटली तिथे एक्झॅक्टली निर्णय दिले जातात नो बॉल. परंतु इथून जर आपण पाहिला तर हा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. संघाची धावसंख्या 4. यावेळेला अप्रतिम स्टायलिश शॉट. साहिल मांगेला कॅमेरामॅन यांच्या अभिवादनसाठी मानाचा सलाम षटकार. नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. हे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. आदरणीय सन्माननीय हरेश्वरजी पाटील काका यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. अप्परकट खेळला गेलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी 6. जाणता राजा चषक भारी. आदरणीय सन्मान्य हरेश्वरजी पाटील काका यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 20,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. आपला दानशूर व्यक्तिमत्व यावेळेला आपण दर्शवलेलं आहे त्याबद्दल महेशजी भोईर आणि जाणता राजा आयोजकांच्या वतीने आपलं लक्ष धन्यवाद. 16 झालेत. काय बॅटिंग सुरू आहे. श्रीराम कसराळी फुलटॉस बॉल होता. यावेळेला नो बॉलचा इशारा. पंचांनी मात्र हात खुले केलेत. 1 रन मिळेल का. इथे विकेट जाण्याची दाट शक्यता होती. रिस्क घेणार नाहीयेत पंच. थर्ड अंपायर रेफर केले गेले. या किरण किने सरांना यावेळेला टेक्निकल रूम मध्ये यावं लागेल. आउट आहे की नाही. ग्राउंडिंग झाले का बॅट हे सुद्धा पाहिलं जाईल. बॅट स्लाइड करण्याचा हाच तो मात्र प्रयत्न तुमचा चांगला असतो आणि तिथे विकेट सेफ राहते. परंतु इथून प्रवीण पाटील मास्टरमाइंड आहेत हे दर्शवत असताना ऑन स्क्रीनवर की बॅट हवेत होती. बॉल तिथून रिलीज झालाय. बॉल हातातून मिचच्या सुटला होता. आता इथून परफेक्ट बॅट स्लाइड झाले का आणि इथून आपण पाहिलं तर ग्राउंडिंग झाले का ही बॅट आणि परफेक्ट एका क्षणाला दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत. आणि आता मात्र यावेळेला आपण पाहिलं तर पंच काय यावेळेला दर्शवतील. बेल्स उडाल्या होत्या क्या पाहायचं आहे. अगदी बॅट ग्राउंडिंग होत असताना विदिन सेकंद आणि एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहत आहेत ऑन स्क्रीनवर बॉल अजून तिथे स्टंप्सला आदळला नव्हता. बॅट हलकीशी मात्र वर होती हवेत होती आणि इथून आपण पाहत आहेत बॉल सुटतोय आणि परफेक्ट फास्ट इथून आपण पाहिलं तर काय एक्झॅक्टली आहे. नॉट आउट यावेळेला आपण पाहत आहेत. कधी कधी अशा गोष्टी असतात ना ते बेनिफिट ऑफ डाऊट बॅटरला आपल्याला पाहायला मिळतं आणि नो बॉलचा इशारा यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. नो प्लस फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17. या धावसंख्येवर 17 लॉस ऑफ 1 विकेट. फ्री हिटचा बॉल दिला गेलाय. अगदी चांगलं क्रिकेट.
17 एक मीत फ्रीडचा बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल आणि सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर या वेळेला चांगला बॉल डिलिव्हर करत असताना 17 धावा झालेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉल डॉट. मीत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आणि वैभव सेफ हँड. फलंदाज बाद. मीतने केले कमाल. मिळाले इथे विकेट. विकी बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. आकाश कदम डॅशिंग महेश भोईर असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर. जबरदस्त यावेळेला विकेट मिळाली आणि इथून आपण पाहताय जनार्दन भगत यांच्याकडून सुद्धा प्राइज लागले गेल्या हॅट्रिक साठी 1111. दशरथ शेठ आणि राकेश मेहर रॉकी यांच्या माध्यमातून आपण पाहतायत हे प्राइज लागले गेले. 17ला 2 आतापर्यंत धक्के बसले गेलेत. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्याळात 5:12 झालेले आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. मीत राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला हलक्याच्या हाताने चेंडूला इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. चीफ शॉट खेळला गेलाय. काय मास्टर माइंड क्रिकेट रोहित वैती खेळत असताना पाहायला मिळतोय. सातत्याचं दुसरं नाव सुस्वागतम. चौकार. वेलकम बाउंड्री. 4 रन. शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता प्रत्येक नो बॉलला दत्तूजी भगत साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. विनयजी गावड, धनेजी गावड. एक राऊंड मारा. टिंबी खोडावची मॅच सुरू असताना रॉकी ग्रुपची मला सुद्धा दिलगिरी व्यक्त करावी लागते, परंतु महेशजी भोईर आमचे परम मित्र, त्यांच्या प्रेमाच्या पोटी विनयजी गावड, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, नितेश पाटील, अग्रीदादा आणि त्याचप्रमाणे रुपेश घायवट त्यांना आपण पाहत आहेत. गोखिवरे, वसई, संदीप भोईर हे सुद्धा जातील त्यांच्याबरोबर. दोन षटकांचा खेळ झाला. 21 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चला थोडासा समोर गोंधळ जरा कमी करा. 2 षटकांचा खेळ झाला. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रेक्षक आणि प्रेक्षक रोहित वैतीचा तो फटका आमच्या महिलांच्या स्वागतासाठी बॉल निघून गेला होता. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय, परंतु इथून विकेट मिळण्याची दाट शक्यता आहे. या सेफ हँड. मोहित मडवी कोणती चुकी करणार नाहीये. मिस्टर MM संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 वर 3. श्रीराम कसराळी टीम थोडीशी या वेळेला स्ट्रगल करते आणि आता 2 विकेट ज्या वेळेला जातील त्यावेळेला आपण पाहू शकणार आहोत. संतोष कडून नवसई यांच्याकडून 1000 रुपीज, दीपक पाकतेकर यांच्याकडून 1000 रुपीज. प्रमोदजी आता आपण थोडीशी गंमत जम्मत देखील करणार आहोत. माझ्या सोबत आहेत रुपेश गायवड आणि आमचे आगरी दादा धनेश गावड. आपण पहिला हा स्टँड आहे तिथे जाणार आहोत. जसं आपल्याला वेळ मिळेल, एक षटक झाल्यानंतर, षटक संपल्यानंतर आपली थोडी मजा आहे ती करणार आहोत. जाणता राजा चषक कसा आहे या सर्व प्रेक्षकांचं मत आपण घेणार आहोत, पण आपल्या आगरी भाषेमध्ये, आणि त्यांच्या समवेत बरेच सिने सितारे देखील असतील. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. सँडी यांचं मात्र स्वागत केलंय. बड्डे बॉय वेलकम. विकास बोधे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या षटकाराने भव्य स्वागत केलंय. जबरदस्त हा करारा प्रहार केला गेला. काय फटकेबाजी सुरू आहे. रोहित वैती आज नाव घुमलंय. जबरदस्त हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल मध्ये चहूबाजूने फटके येत आहेत.
संतोष मडवीच्या अगेन्स्ट. अप्रतिम लेग ग्लान्स यावेळेला जरूर केला गेलाय. चेंडूला येऊन दिला होता, फक्त हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आकाश पाटील दर्शवतात की 29 वर जाऊन पोहोचले गेले. 29. राज मात्रे अतिशय चांगली स्कोरिंग त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. 29 ला 3. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. संतोष मडवी संदीप एक्सप्रेस. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. अतिशय यशला मात्र यावेळेला स्ट्रोक काही एक्झिक्यूट करता आला नाही. बॉल निघून जाईल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टॉस झाला ऑफस्टंपच्या बाहेर आणि वैभवच्या हातामध्ये सुरळीतपणे विसावला गेला. बेस्ट विकेट किपिंग आतापर्यंत राहिले. हेमेंद्र घरतने जर झेल टिपला तर दीपक पाकतेकर यांच्याकडून 500 रुपये आहेत आणि प्रत्येक झेलसाठी 200 रुपये. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये दीपक पाकतेकर, तर संतोष कडून औसई यांच्याकडून 1000 रुपये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक जरूर खेळला गेला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मोहित मडवी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 30 या धावसंख्येवर. 3 षटकांचा खेळ झालाय. 30 धावा. जाऊया आपण आगरीदादा 007 यांच्याकडे वळणार आहोत. ज्या ठिकाणी संदीप भोईर आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आगरीदादा कॉमेडीचा तडका. संदेश थँक्यू प्रमोदजी. आमचे आगरीदादा आहेत. आगरीदादांनाच विचारूया प्रेक्षकांचं मनोगत या स्पर्धेमध्ये खेळून ते त्यांच्या भाषेमध्ये विचारतील की असं वाटलं इथे येऊन. हॅलो. गौरी माणसं मॅच बघायला आले, तिला मॅचचा आनंद जाम भेटतो वा. पण आमच्या साईडला बरं प्रेक्षक तिथं आम्हाला. तुम्हाला काय वाटते मॅच बघून? मॅचची मजा येते ना? खूप मजा आली. खार्डीला खूप मजा आली. पहिल्यांदा खार्डीमध्ये क्वालिफायर झालेले. आम्ही जवळजवळ 12 वर्ष वाट बघितले का खार्डीला आम्ही कधीच जिंकलो नाही, क्वालिफायर पण झालो नाही. तर आम्ही स्वप्न होतं आमचं, तर आज या 2026ला आमचं स्वप्न पूर्ण झालं. बघा संदीपवाल्यांना असं वाटतंय की आम्ही ह्या ठिकाणी स्वप्न पाहत होतो की आम्ही फायनलपर्यंत गेलो पाहिजे आणि आमचा आज फायनलपर्यंत मजल मारली आहे. धन्यवाद. दोन्ही जे स्पर्धक खेळतात, दोन्ही जे टीम खेळतात त्या दोन्ही स्पर्धकांना, दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांसाठी टा 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 टी टा 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 टी. हे आहेत आगरीदादा 007 टेंबी खोडावे रील्स मात्र प्रत्येकाच्या हृदयात. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. शॉर्ट पूल केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतील डीप मिड विकेटला. 1 रन आणि दुसरी रन सुद्धा परिपूर्णता आपल्याला पाहायला मिळते. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 33 वर 3. श्रीराम कसराळी टीम. आता इथून रोहित कशा पद्धतीने बॅटिंग करेल आपण पाहताय. संदीप भोईर यांच्या समोर दत्तूजी भगत, त्यानंतर आपण पाहिलं तर धनेशजी गावड स्वतः उपसरपंच आहेत टेंबी खोडावे गावातील. रुपेश गायवड, नितेश पाटील, विनेश गावड. यावेळेला ऑन साईडला पूल केलाय परंतु सक्सेस होईल का? सक्सेसफुल नाहीये परंतु झेल सुटलेला आहे. मीत आता अक्षरशः मात्र त्या ठिकाणी खूप निराश झालेले आहेत. रोहित सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या बॉलवर कर्दनकाळ. इथून कॅचेस विन द मॅचेस. T20चा वर्ल्ड कप आपल्यामध्ये का आला, भारतीयांकडे का आला, तर त्याचं एकमेव कारण होतं सूर्यकुमार यादवने टिपलेला तो डेव्हिड मिलरचा झेल आणि महाराष्ट्र टाइम्सच्या पहिल्याच न्यूजपेपरवर पहिल्याच पानावर झळाळलेला सूर्या तळपला ही हेडलाईन्स. अमनजोत कौर भारतीय महिला क्रिकेटर जिने 3rd टाइम अटेम्प्टला जर झेल टिपला नसता तर कदाचित स्वप्न भंगलं असतं. इथून मात्र पाहतायत अजून सुद्धा संधी आहे. मोहित मडवी जीवाची आकांक्षा करतायत. इथे झेल होईल का? 2nd अटेम्प्टला झेल टिपलेला आहे आणि इथून मात्र विकेट मिळते आणि रोहित वैतीच्या खेळीचा पूर्ण विराम. थँक्यू प्रमोदजी. अजून आमचे प्रेक्षक वर्ग आहेत. बरं, कचराळीचे काही प्रेक्षक माझ्या बाजूला आहेत, तर मला कचराळीच्या प्रेक्षकांना विचारायचं आहे, तुम्हाला मॅच बघून कसं वाटतंय? दादा तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप आनंद वाटते. तुम्हाला वाटतं काय कोण जिंकेल? आता श्रीराम आहे, चांदीप आहे, दोन्हीपैकी कोणतरी हरजीत होणार. तुमचा सपोर्ट कोणाला आहे? माझा श्रीराम. अरे वा, जय श्रीराम. आम्ही आहे ना, आम्ही खरं म्हणजे येताना आमची तुला वाघ आणणार होतो, पण नंतर आम्हाला माहिती पडलं का बारकी पोरं पण हान.
ना वाघ आणला ना बारकांनी पोरं घाबरून पडली तर आपल्या मॅचच्या सत्यानाच होईल. तर विकेट किपर घाबरल, बॉलर पण घाबरल, म्हणून आम्ही वाघ नाही आणला. धन्यवाद. दशरथ शेठ पाटील आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर राकेश मेहर कसराळीच्या कोणत्याही बॅटरने 3 जर षटकार लगातार मारले तर 1111 रुपयांचं कॅश प्राईज असेल. 35ला 4 चौथं षटक आहे प्रगतीपथावर. आता इथून जर आपण पाहिलं तर लेफ्ट हँड बॅटर करण नावात रन आहेत, परंतु आता गुणवत्ता ती सिद्ध करावी लागेल. कौतुक करेन मोहित मडवीचं. संतोष मडवी यांचे शिष्य, गुरु आणि शिष्य एकाच संघामध्ये खेळताना पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि हेमेंद्र घरत झेल टिपतायत. दीपक पाकतेकर यांच्याकडून मिळतील 500 रुपये हेमेंद्र घरतला. आणि इथून जर आता विकेट आली तर संतोष कुडू नवसई यांच्याकडून 1000 रुपये, त्याचप्रमाणे 1000 रुपये दीपक पाकतेकर यांच्याकडून दिले जातील. घेऊया एक छोटासा ब्रेक. करण आल्या पावली परत. आम्हाला बऱ्याच ठिकाणी गेल्यावरती लोक विचारतात विकास कुठे आहे, विकास कुठे आहे. आणि मला ना प्रत्येक वेळेला माईक घेऊन सांगावं लागतंय की मित्रांनो, ते कॅरेक्टर आमच्या रीलमध्ये त्याचं नाव विकास आहे, पण त्याचं ओरिजिनल नाव नितेश पाटील आहे. तर तो नितेश आहे, तो विकास नाही मिळत. आणि तुम्ही सर्व खूप प्रेम करता हे इथे दिसून आलं आम्हाला. जेव्हा घरून निघालो तेव्हा मला राजेश पाटील, अभि पाटील, दीपक किणी कालपासून यांचे मला अनेक फोन येत होते. दादा निघाला का, दादा येतोय का, दादा कुठे आहे, दादा कुठे आहे. आणि आलो, पण इथे आल्यावरती हे प्रेम बघून खरंच मन भरून आलं. असं वाटतं की आम्ही काहीतरी केलं, काहीतरी कमावलं आहे आणि हीच आमची कमाई आहे. मस्त फटका आहे. विकेट हॅट्रिक यावेळेला अर्जू घरतच्या हातामध्ये. सेफ हँड मोहित मडवी घेत आहेत या फायनलच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक. कॉंग्रॅच्युलेशन. आणि एपी टेलर्स यांच्या माध्यमातून टी शर्ट आणि रमेशजी पाटील साहेब मैत्री ऑप्टिक्स यांच्याकडून गॉगल यावेळेला देण्यात येईल. 35ला 6 बॅटर कोलॅप झालेत. परिपूर्णता आपण पाहू शकता. 4 षटकांचा खेळ. 35ला 6 धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीम जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकतात. आणि संतोषजी कुडू यांच्याकडून मोहित मडवीला 1000 रुपये जमा झालेले आहेत. 35ला 6. तो कायरहवाला खेळायला गेलाय, त्यामुळे तो नाही आला. आमचा विकास आहे ना 100ला 1 मागते बियर. मी दुकान उघडलं का पहिला गिऱ्हाईक तोच असते. 100ला बियर पाहिजे त्याला. शेडके साहेब चालू द्या. थँक्यू धनेशजी. रॉकी ग्रुप चषक सुद्धा सुरू आहे. विटी लाईनचा वर्ल्ड कप पालघर जिल्ह्यातील टॉप क्लास स्पर्धा. मात्र आपण हे प्रेम तुम्हाला मिळतंय. इथून जर आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 36ला 6. 4 षटकांचा खेळ झालाय. मोठ्या प्रमाणात नारी शक्ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ ग्रामस्थ मंडळी महेशजी भोईर साहेब यांच्या वतीने आपला सर्वांचं सहर्ष सुस्वागतम आहे. मला विचारतात निखिल का नाही आला, निखिल का नाही आला. ॲक्च्युली निखिलसाठी एक मुलगी बघितलेली आणि निखिल सांगायला आला की दादा माझ्यासाठी एक मुलगी बघितले, तर तिच्या आम्ही आज घरी चाललोय, तर तिला गिफ्ट काय देऊ. तर मी त्याला म्हणालो ती मुलगी कशी आहे, मी काय बघितली नाही, तर मी मुलगी बघेन तेव्हा सांगेन. तर तो मला म्हणाला की दादा मुलगी आहे ना ही गाय आहे, गाय. तर म्हटले काम कर 10 किलो भुसा घेऊन जा. आणि त्याची सोयरीक तुटली दादांनो. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या धनेशजी गावडे यांच्यासाठी. प्रवीण पुन्हा एकदा दाखवा टॅगलाईन. प्रवीण पाटील आम्हाला पुन्हा एकदा टॅगलाईन दाखवतील धनेश गावडे यांच्याबद्दल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. वैभवच्या हातामध्ये सेफ हँड आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. बरं आम्ही खारडी गावात 13 तारखेला पूजा आहे. आपल्या 13 तारखेला पूजा आहे. तर पूजेनिमित्त आमची संपूर्ण टीम येणार आहे. आणि ह्या सर्वांसाठी पुन्हा एकदा टा 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 टी टा 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 टी. स्कोर झालेला आहे आतापर्यंत. अग्रीदादा धनेश आपण पाहिला अग्री भाषेतला खरा कॉमेडी की. 39ला 8 शेवटचे 2 बॉल.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एक रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी पलटतील का नाही, एकच धाव आलेली आहे. आदरणीय सन्माननीय सतीजी गावड साहेब डहाणू वैतरणा सेवाभावी प्रवास यांचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सतीजी गावड साहेब, त्यांचं सहर्ष स्वागत करूया. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या आपण सतीजी गावड साहेब, आपलं सुस्वागतम. डहाणू वैतरणा सेवाभावी प्रवासी जे आपण पाहत आहेत अध्यक्ष आहेत सतीजी गावड साहेब, आपलं वेलकम आहे. दरम्यान आपण पाहिलं तर इथे डॉट बॉल 40ला 8 विकेट मिळाली. यस, विकेट डाऊन. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 आणि विजयासाठी 41 रनचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. जाऊया आपण पुन्हा एकदा धनेजी गावड साहेबांकडे. दादा न ते मला गोव्याच्या भाविक दाखवील न ती गोव्याची गरिबी ना टा 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 टी. धनेश गावड प्रेक्षकांमध्ये मात्र यावेळेला एन्जॉय करत असताना एक गोड गळ्याचे धनी सुद्धा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले सिंगर सुद्धा आहेत आणि उपसरपंच म्हणून सुद्धा आपण पाहू शकतायत. टेंबी खोडावे गावातील अनमोल रत्न विनयजी गावड आणि विकास पाटील अर्थातच नितेश पाटील यांना सुद्धा आपण पाहत आहेत. त्यांच्या समवेत योगीजी पाटील यांच्या समवेत काहीतरी बातचीत करत असताना कसराळी योगीजी पाटील. कसराळी म्हटलं तर अजून एक स्पर्धा येते वाघोबा कसराळी. 22 ते 26 असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली स्पर्धा येते. उमेशजी पाटील यांचं धन्यवाद व्यक्त करेन. जाणता राजा चषक खार्डी. संदीपजी भोईर जर असतील तर तुम्ही एखादा डायलॉग मात्र रुपेश घायवडला सुद्धा बोलण्यासाठी द्या तिथूनच प्रेक्षकांमधून. अच्छा, इथे आल्यावरती मला समजलं की ह्या गावात सुद्धा कलावंतांची कमी नाही आहे आणि रुपेशजी इथे आहेत ते सुद्धा खूप चांगले आवाज करतात. वसईवरून आल्यात ते. तर बघूया आपण त्यांच्या अंगात पण जी कला आहे ती तुमच्यापर्यंत आली पाहिजे. प्लीज दादा. तर माझ्या गळ्यामध्ये बरेच आवाज आहेत, तर फरमाईश कुठला आवाज तुम्ही ऐकणार? थोडं इको द्या ना. यांना ऐकायचं आहे बाळासाहेब ठाकरेंचा आवाज. तर आपण ठाकरे चित्रपट बघितलं, चित्रपट ठाकरे, त्याच्यामध्ये जो व्हॉइस आहे ते डायलॉग्स आहेत ते कशा प्रकारे आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज थोडक्यात सादर करतोय. बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनीनो, मुंबई आपली आहे, आपली, आणि इथे आवाजही आपलाच हवा. ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग देशात राहणार नाही ऑफिसर. ते एक वाटले, तुम्ही एक वाटाल तरच आणि तरच आपण या साऱ्यांना टक्कर देऊ शकाल. उद्या मुंबई काय, देश काय, अखंड महाराष्ट्र गेलटे. बजा पुंगी. धन्यवाद. हेलो हेलो. अरे भाई तुम लोगों को क्या हुआ? सौंप सुन गया क्या? तालियां बजाओ. क्या बात आहे. एका शेरला 1.25 शेर मिळतच असतो. चला थोडंसं स्पीडअप करा जरा. आपण या जरा, धाव मारा, धावत या जरा. जाणता राजा चषक खार्डी. किरणजी पाटील साहेब विद्यमान सरपंच खार्डी गाव, प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं आता येणाऱ्या कालावधीमध्ये एक स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे. चला थोडंसं फास्ट या. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था या ठिकाणी आपण पाहू शकतायत. सतीशजी धर्मा गावड साहेब उपाध्यक्ष यांचं आगमन झालंय आणि त्यांनी मंडळाला आर्थिक सहाय्य 1100 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. थँक्यू व्हेरी मच सतीशजी धर्मा गावड साहेब. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे.
पहिलाच बॉल यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, फोर्स केलं होतं, विकेट मिळण्याची दाट शक्यता. यस, गॉन. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. लगातार 3 षटकार आले तर 1000 रुपये संतोषजी कुडू यांच्या माध्यमातून या ठिकाणी जमा झालेले आहेत. जाणता राजा चषक ह्या चषकासाठी, ह्या स्पर्धेसाठी अनेक दानशूर व्यक्ती दान देतात आणि ह्या दान देण्यामुळेच आपली स्पर्धा यशस्वी होते. बऱ्याच वेळेला काय असते, स्पर्धक म्हणा किंवा जे आयोजक असतात ते म्हणा, ते आपापल्या परीने प्रयत्न करतात आणि एवढं मोठं आयोजन नियोजन करताना खर्चाची बाब ही असतेच. आणि ह्या स्पर्धेसाठी जे जे दानशूर व्यक्ती आपल्या यथाशक्तीनं जे काही दान करतात त्या सर्व दात्यांचे आयोजकांकडून मी स्वतः मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच धनेजी गावड साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अग्री दादा 007. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. विनीत फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये मी चांगली कामगिरी करेन. जयेश किनीचा हा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह होता, परंतु काय चेंडूला स्टॉप केलंय. मंथन अपकमिंग यंग टॅलेंट, जबरदस्त फिल्डिंगचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. कसराळी टीम एका साईडला, श्रीराम कसराळी. कसराळीच्याच मैदानात अजून एक स्पर्धा येते, वाघोबा क्रिकेट क्लब कसराळी पुरस्कृत वाघोबा ग्रुप चषक 2026 कसराळी वैतरणा यांच्या वतीने 22 ते 26 टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. संतोष मडवी, पुराना चावल है, टायगर अभी जिंदा है. पिंट्या दादाच्या बॅट मधून येतोय, षटकार 6. सेवक निलेश मडवी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये, संतोष कुडू यांच्याकडून 1000 रुपये. यस डीजे. आईचा करू नका नाद खारडी गावाचा, आशीर्वाद कोसमाई आईचा. कडक कडक शॉट होता. संतोष मडवी पिंट्याच्या बॅट मधून विनीतच्या अगेन्स्ट षटका ठोकला. इथून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. हा पॅटर्न शॉट आहे संतोष मडवीचा. मैदानात उतरल्यानंतर त्याची वेगळीच एनर्जेटिक प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. 41 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर हा फटका पहा, काय फटका खेळला होता. अतिशय देखणा फटका आपण पाहू शकलात. ओपन मैदान असतं तर कदाचित हा चौका डेफिनेटली पाहायला मिळाला असता, नो डाऊट अबाउट इट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेले. अजून एक स्पर्धेचा बिगुल वाजेल. 3 दिवस ग्रामीण फॉर्मॅट, 2 दिवस शहरी फॉर्मॅट आणि 2 दिवस ऑल इंडिया ओपन आपल्याला पाहायला मिळेल. आई कोसमाई चषक आपल्या सर्वांच्या भेटीला लवकरच येईल आणि त्याची डेट येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये आपल्याला डिक्लेअर होताना पाहायला मिळेल. या स्पर्धेचे प्रायोजक आपल्याला पाहायला मिळतात प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब, ज्याची आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहत आहेत. त्या स्पर्धेची पालघर जिल्ह्यातील टॉप क्लास स्पर्धा महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी आपण स्पर्धा ती पाहत आहेत आणि लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. हलक्याच्या हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना संतोष मडवीला माहिती आहे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि त्यामुळे प्रत्येक बॉल हा मात्र षटकार चौकार येणारा नाहीये. समंजसपणाचं क्रिकेट म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण, तर संतोष मडवी. एका साईडला रोहित वैती. चांगला फटका आहे, इनफिल्डच्या वरून काढण्याचा प्रयत्न, वड कॅच. आशुतोष त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद जयेश किनी. बॅक टू द पॅव्हिलियन. कच कदम डॅशिंग महेश भोईर, असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. अरे हे जाणता राजा चषक वारी लय हाय मानाचा. आहे जाणता थँक्यू, वेलकम बॅक. लय मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा, प्रतिष्ठेचा मात्र आपण पाहू शकतायत हा चषक आहे. महेशजी भोईर यांच्या नेतृत्वाखाली जाणता राजा खार्डीचे संपूर्ण आयोजक. मात्र मी सर्वांना विनंती करेन की जर ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अतिशय चांगलं दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं वडापाव खाण्या इतकी सोपी गोष्ट नाहीये.
चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी विनीत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित विकेट किपरच्या भूमिकेत. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल पहा. 63 नंबरची जर्सी परिधान करणारा गोलंदाज. अतिशय वाईट लाईनच्या अगदी मात्र मधोमध बॉल. सुपर डिलिव्हरी. परफेक्ट यावेळेला बॅटचं प्रॉपरली टायमिंग यावेळेला पाहायला मिळालं नाही. एक रन मिळेल. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. श्रीराम कसराळी हा संघ एका साईडला, धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप संघ बऱ्याच कालावधीनंतर फायनलमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. ते जुने दिवस जरूर आठवतात ज्यावेळेला चांदीप संघ एक बलाढ्य संघ म्हणून दादा संघ ओळखला जायचा पंचक्रोशीमध्ये. आणि पुन्हा एकदा संतोष मडवीने सांगितलं, हो आता संघाला मला घेऊन चालायचं आहे. मी आहे म्हणून संघ आहे ही मात्र डिक्शनरीमधून तुम्ही डिलीट करा. संघ आहे म्हणून मी आहे. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. केतनचा हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. खडेखडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. क्लायमेट चेंज झालंय त्यामुळे मात्र षटकार चौकार येतील का हा सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह चांदीपकरांच्या खेळाडू कक्षेमध्ये आवासून उभा राहिलाय. 11-2 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला केतनचा हा फटका इनसाइड आउटचा. फिल्डर येत आहेत त्याचाच मी उल्लेख केला होता. क्लायमेट चेंज झालंय. 41 धावा सुद्धा मात्र यावेळेला नामुष्की ओढवतील. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. स्माइल दिसाया साधा भोळा. ए चाहने वाला जो तो महेश भाईला. चाहने वाला जो तो महेश. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. हे टायटल सॉन्ग महेश भोईर यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. जॉन्ता राजा खार्डी आणि संपूर्ण आयोजकांनी, जय असतील, शैलू असतील अँड ऑल टीम, दीपक असतील, प्रकाश कदम असतील, संपूर्ण दीपक यांच्या समवेत बातचीत करत असताना आपण पाहत आहेत महेशजी भोईर. संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ आज राजेशजी पाटील यांच्या विनंतीस मान देऊन आगरीदादा 007 या ठिकाणी दाखल झालेत. A1 जोडी राजेश पाटील आणि अवी यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 12. ताराचंद भोईर यांना सुद्धा आपण पाहत आहेत. जगनजी पाटील साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल. तेज भोईर यांचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. संपूर्ण जी मंडळी ज्यांनी खूप मेहनत घेतली या स्पर्धेला, चिराग भगत यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. संतोष मडवीचा इनफिल्ड क्लिअर करणारा हा धमाकेदार चौकार पाहायला मिळतोय. सन्मानासाठी आमच्या लाडक्या माता भगिनींच्या चौकार. गुड शॉट. हे झाला ना कधी कोणाचा गुलाब म्हणून सारे करती त्याला बघाया पब्लिक जमते तमाम. हृदयात आमच्या एकच नाम. त्याची पाहून थँक्यू. 16 झालेले आहेत. 18 बॉल 25 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 25. अर्जुन आणि संपूर्ण टीम आपण पाहत आहेत. अनेश्वर यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल. आमचा व्यासपीठ रुपेश गायवड, विकास पाटील, अर्थातच नितेश पाटील, विनेश गावड, धनेश गावड, सँडी, संदीप शेडगे आज बड्डे बॉय आमचे सख्खे बंधू, त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. संपूर्ण ही मात्र झाडाझुडपात बसलेली ही मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी शांत चित्तेने या मॅचचा आनंद घेणारी ही आमची लाडकी मंडळी, जे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून मॅचचा आनंद घेत आहेत. स्टेडियममध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारच्या मॅचेस पाहायला मिळणार नाहीत, त्या पाहायला मिळाल्यात. 18 बॉल 25 ची आवश्यकता असताना इथे डॉट बॉल खूप मायने राखणार आहे. एका साईडला प्रतीकला आज पाठवले गेले, प्रमोट केले गेले मैदानाच्या आतमध्ये. काहीतरी कानमंत्र देताना ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल पहा. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. 17 बॉल आणि विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. 17 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सामना टर्न होईल. हलक्याच्या हाताने संतोष मडवीने हेच सांगितलं की प्रतीक फक्त तुला स्ट्राईक एंडला मला आणायचं आहे, कारण आतापर्यंत मी भरपूर चेंडू फेस केले. तो कॉन्फिडन्स लेवल माझ्याकडे आहे, कारण आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास असावा.
परंतु अति आत्मविश्वास हा क्रिकेटच्या दुनियेमध्ये कधीच नसावा आणि आयुष्यात सुद्धा नसावा. जो अहंकार हा शब्द जर तुम्ही एकदा काढून बघा. चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलचं कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे. तेच तर्रार बॉल होता यावेळेला विनीतचा. चांगला बॉल पहा ॲक्शन रिप्लेमध्ये, ज्या पद्धतीने उंच सकल बांध्याचा गोलंदाज, हाय आर्म ॲक्शन. बॉल पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला, नॅचरल बाउन्स, कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही. 17-3. या वेळेला आपण पाहतात बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बा संतोष मडवी गॉन. म्हणून मी म्हटलं होतं क्लायमेट चेंज झालंय, वातावरण मात्र बदल झालेला आहे. संध्याकाळचं सत्र 5:45 वाजलेत. इथून मोठे फटके तर येणार नाहीयेत. त्यामुळे आता सिंगल डबलला महत्व देतील का? बॉल आहे तिथे जर आपण पाहिलं तर 8 बॉलमध्ये 14. जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम आपण पाहू शकतायत. हा बॉलचा टप्पा पहा, बाउन्स केला होता विनीतने जाणून बुजून, मात्र या वेळेला हा बाउन्स टाकला. दया भोईर यांच्याकडून 200 रुपये विनीत यांच्यासाठी मात्र आलेले आहेत. हा वॅगन व्हील संतोष मडवीच्या बॅटिंगचा. 8 बॉल 14. रेड, ग्रीन, पर्पल आणि त्यानंतर एक लाईट ग्रीन आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र जे स्ट्रोक आलेत अप्पर कटच्या माध्यमातून, एक एक्स्ट्रा कव्हरला, एक लॉंग ऑनला आपण पाहू शकलात. 17-4. आता बॉल आहेत. इक्वेशन जर आपण पाहिलं, 14 बॉल 24 रनची आवश्यकता असताना विनीतचा हा धमाकेदार स्पेल पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना 17-4 काय गोलंदाजी केले. 13 बॉल आणि 24 रन, 40 धावा जरी असल्या तरी सुद्धा मात्र ही मोठी टोटल आता वाटू लागले धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीमच्या बॅटरला. पुन्हा एकदा बॉल तयार. विनीत उजव्या हाताने. यावेळेला मोहित मडवीचा हा फटका फसलाय. वैभव त्या चेंडूवर येतील. सेकंड अटेम्प्टला झेल टिपला आणि मोहित मडवी बॅक टू द डगआउट. 12 बॉल. बॅक. धन्यवाद यशवंतजी यांनी सुद्धा खूप चांगलं मात्र या वेळेला आमच्या आवाजाची काळजी घेतली, विविध प्रकारची संगीत वाजवली. आणि इथून जर आपण पाहिलं तर खूप चांगलं श्रीराम कसराळी, जयेश म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम मॅचचा आनंद घेत असताना क्या बात आहे. जयेश म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर थोडीशी खुशी पाहायला जरूर मिळते. इंजुरीने त्रस्त आहेत आणि संपूर्ण या वेळेला आपण पाहू शकतायत कसराळीकर या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. खूप मोठे फॅन या ठिकाणी आलेले आहेत. फॅन फॉलोविंग सुपर पाहायला मिळते. 12 बॉल 24. अजून सामना समाप्त झालेला नाहीये. इथून मॅच अजून सुद्धा टर्न होऊ शकते. यावेळेला ऑन साईडला अंदाधुंदी फटका जरूर आला, परंतु धावा यायला हव्या होत्या. षटकार. 6 धावा प्रतीकच्या बॅटमधून. छोटा पॅक, बडा धमाका. षटकार. नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. थँक्यू. वेलकम बॅक. 11 बॉल 18 रन. प्रत्येकने सामन्यामध्ये जान टाकले. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. 23-5. अप्रतिम कट केला जातोय. ह्या वेळेला रन्स मिळतील 2. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. लॉस ऑफ 5 विकेट. आता 10 बॉल आणि विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. श्रीराम कसराळी ही टीम आता स्ट्रगल करताना पाहायला मिळते. अजून सामना बॅलन्सिंग आहे. जबरदस्त सामना. प्रतीकने 5 बॉलमध्ये 10 रन. महत्वपूर्ण क्षणाला चांगली मात्र बॅटिंग केले, परंतु इथून विजयाचा सुगंध कोणत्या संघाच्या बाजूने दरवळेल याकडे लक्ष असणार आहे. जो चांगला खेळेल तो चांगला मात्र या वेळेला ट्रॉफीचा विजेता ठरेल. 10 बॉल आणि 16 रन. अतिशय सामना अप्रतिम, दर्जेदार.
आणि पैसा वसूल मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक सामना चित्तथरारक, रोमहर्षक आणि जबरदस्त, प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घर करणारा आज क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे आहे ग्रामीण क्रिकेट, त्यामुळे ग्रामीण क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलंय. महेशजी भोईर आणि संपूर्ण टीमने जाणता राजा चषक खार्डी, प्रत्येकाला आता पुढच्या वर्षाची आतुरता लागेल. ते प्राइस किती असेल, सायकलच्या ऐवजी मोटरसायकल असेल का? मात्र यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. हा झेल महत्वपूर्ण आहे. प्रतीकचा वैभव येत आहेत, जजमेंट चुकलं आणि इथून कॅचेस विन द मॅचेस. कदाचित प्रतीकचा हा झेल विजेते पद पटकावण्यापासून दूर जाईल. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 14 रनची आवश्यकता आहे. सुपर मॅच, प्रत्येक सामना अंगाला शहारा येणारा हा सामना पाहायला मिळतोय. जनता राजा संघाने ज्या पद्धतीने मात्र अटीतटीच्या लढतीमध्ये धर्मवीर प्रतिष्ठान टीमला सळो की पळो करून सोडलं होतं. 4 धावेने 3 धावेने पराभूत झाले, परंतु हरकत नाही. जनता राजा खार्डी टीम अजून मॅचेस खूप येणं बाकी आहे. हताश होऊ नका, खचून जाऊ नका, मनाला त्या मात्र उभारी द्या आणि पुन्हा एकदा त्याच जोशाने तुम्ही मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरा. 8 बॉल आणि 13 रन, जबरदस्त सामना. मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल 13 रनची जबरदस्त ही खेळी आतापर्यंत 13 धावेची पाहायला मिळते प्रतीकच्या बॅटमधून. 28 ला 5, 8 बॉल 13 रन विजयाकरिता. बॉल तयार, गोलंदाज रोहित. चांगला बॉल, ह्यावेळेला रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. अचानक बॉलने उसळी घेतली, अचंबित झाला, सरप्राईज झाला. मी तेवढा कॉन्फिडन्स नाहीये, मात्र इथून सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, 7 बॉल 13. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. चांगला फटका तर आहे, फिल्डर त्या ठिकाणी धावत आहेत, परंतु चेंडूने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. मीचच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 9 रन. फायनल मॅच कशी व्हावी, अशा प्रकारचीच मॅच व्हावी यासाठीच केला होता अट्टहास, की ह्या मात्र सामना गोड व्हावा. आणि हा सामना मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 9 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आयोजक भारी प्रकाश कदम, डॅशिंग महेश भोईर, असतात सोबत जय पाटील. आयोजक थँक्यू. तेज चला 6 बॉल 9 रन. सामन्याचं समीकरण मात्र यावेळेला बदललंय. आता कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल, परंतु खरा विजय हा क्रिकेटचाच आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 9 रन. हे आमचे लाडके प्रेक्षक राजे कॅमेरामॅन रोहित चौधरी, साहिल मांगेला अतिशय चांगले क्षणचित्रे टिपत असताना प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. बुकेची तमाना बाळगताना अगदी लाडके शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग आमचे केंद्रबिंदू ठरलेले आहेत. 6 बॉल 9 रन्स. आमच्या रणरागिनी आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत मात्र पुढे जात असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. या नारी शक्तीला सलाम. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी. 6 बॉल 9. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. दोन्ही संघांसाठी देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 6 बॉल आणि 9 रन. प्रतीक पुन्हा एकदा उजव्या हाताने, तर गोलंदाजीसाठी आदित्य. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, टप्पा अचूक पद्धतीने यष्ट्यांच्या वरून चेंडू हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते. संपूर्ण टीम अग्रीदादा 007 ही सुद्धा मात्र एका शब्दाला विनंतीस मान देऊन उपस्थित झाली. त्यांचं सुद्धा महेशजी भोईर आणि जनता राजा आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद आहे. टाळ्यांच्या गजरात धनेजी गावड साहेब, विकास पाटील, नितेश पाटील, त्यांना विकास पाटील मात्र नितेश पाटील नावाने जास्तीत जास्त ओळखले जातात. त्याचप्रमाणे विनेशजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हे टेंबी खोडावेचे अनमोल रत्न आणि रॉकी ग्रुपचे सदस्य. बॅटची एज घेत आता मात्र धावा धावा आणि फक्त धावा. 2 रन्स मिळतील. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 4 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल 7 रन. लाख मोलाची स्पर्धा, 1 लाखाचं प्राइज कोणाच्या हातामध्ये जाईल ही ट्रॉफी. गावात मात्र अभिमान वाढवणारी ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये जाणार आहे हे पाहण्यासारखं आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 बॉल आणि विजयासाठी 7 रन. वॉट मॅच, पैसा वसूल मॅच पाहायला मिळते.
4 बॉल 7 रन. 7 पावलं दूर आहेत धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीम आणि 4 पावलं दूर आहेत यावेळेला एक एक बॉल निर्णायक श्रीराम कसराळी टीम. इथून ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत. कॅच सेफ अँड. प्रतीकच्या खेळीला पूर्ण विराम. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट. 3 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. प्रतीक हताश निराश हतबल होताना बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. थँक्यू. चला बॅटर तुम्ही जरा घाई करा अन्यथा थोडंसं बॅड लाईट तुम्हाला सहन करावी लागेल. 3 बॉल राहिले. चांगला फॉलो केलं यावेळेला. अतिशय चांगला झेल. यशने अतिशय चांगला शानदार कॅच टिपला. प्रतीकच्या खेळीला पूर्ण विराम. आता बॉल आहेत यावेळेला 3 आणि 3 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा हा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतोय. प्रमोद मडवी या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा वेलकम. पंकज मडवी यांनी जर षटकार जर ठोकला तर प्रमोद मडवी मॅच विन करून दिली तर 2000 रुपये प्रमोद मडवी यांच्याकडून देण्यात येतील. ही ऊर्जा दिली जाते. 3 बॉल 7. चला स्पीडअप करा जरा गेम. 3 बॉल 7 रन. दोन्हीही बॅटरला ही सुवर्ण संधी आहे. 34ला 6. अप्रतिम चांगला बॉल. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. अचानक बाउन्स. मात्र इथून आता 2 बॉल 7 रन हवे आहेत. जबरदस्त सामना. साई पोल्ट्री फार्म वसई यांच्याकडून मात्र षटकारासाठी आपण पाहतायत 2000 रुपये. 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आता शेअर मार्केट प्रमोद मडवी साहेबांचा सुद्धा वाढलाय. 4000 रुपये. 2 बॉल 7. टाळ्यांचा कडकडाट येऊ द्या या 2 बॉलसाठी. 2 बॉल 7 रन. यावेळेला चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतील. वैभव 1 नंतर मिळते. आता मितला हिरो बनण्याची हीच ती संधी आहे. 1 बॉल आणि 6 रनची आवश्यकता. 5000 रुपये मॅच विनिंग पारी 1 षटकारासाठी यावेळेला लागले गेले. आणि फायनल मॅच असावी तर कशी असावी. काय जबरदस्त. धनेजी गावड साहेब काय म्हणतील या फायनल विषयी. युवांश आणि कारुण्य मडवी यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. आणि रतन राजू स्टँड खचाखच भरताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे. धनेजी गावड साहेब काय म्हणतील या सामन्याबद्दल. फलंदाजांना नक्की वाटत असेल की षटकार लागला पाहिजे आणि जे क्षेत्ररक्षक करतात त्यांना वाटत असेल की बाबा डॉट बॉल जाऊ दे किंवा 1-2 रन काढू दे. 1 बॉल आणि स्पर्धक हे प्रेक्षक हे खूप आनंद घेत आहेत. आम्ही सुद्धा आनंद घेतोय. आम्हालाही वाटते काय होईल. षटकार लागेल का. षटकार लागेल का. बघूया. 1 बॉल आणि 6 रन. टाळ्यांचा कडकडाट सांगता यावेळेला होताना आपल्याला पाहायला मिळेल. युवांश आणि कारुण्य मडवी यांच्याकडून 5000 रुपये मिळतील. 1 बॉल आणि 6 रन. कोणत्या संघाला एका वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. महेशजी भोईर यांची स्पर्धा जाणता राजा चषक खार्डी. स्वप्न कोणत्या संघाचं पूर्ण होईल. ही ट्रॉफी कोण उंचावेल. एका साईडला संघ आहे श्रीराम कसराळी तर एका साईडला संघ आहे धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप. दोन्ही टीमच्या मात्र यावेळेला प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत. चला घाई करा. वेळ दौडू नका. कोणत्याही प्रकारचं तुम्हाला तिथे हालचाल करायची नाहीये. विरल नायर सर हेच दर्शवत आहेत. तिन्ही पंचांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून संदीपजी भोईर यांचा आज पूर्ण दिवसभरात आवाज ऐकला त्यांचा सुद्धा धन्यवाद. 1 बॉल 6 आणि श्रीराम कसराळी टीम जबरदस्त. आदर्श फणसपाडा सत्यवान सापणे यांच्याकडून 11 खेळाडूंना हेअरस्टाईल फ्री. हर घर में
संदीप भोईर यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावर. संदीपजी भोईर. चेक चेक. चौथ्या क्रमांकासाठी आणि 5व्या क्रमांकासाठी आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल आणि 1000 रुपयाचं कॅश प्राईज जे आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक ज्याने साध्य केली मोहित मडवी आपण यायचा आहे. त्याचप्रमाणे 200 रुपये विनीतसाठी दया भोईर यांच्याकडून आलेला आहे संतोष मडवी यांची विकेट घेतल्याबद्दल. संदीप भोईर यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. संदीप भोईर. अतिशय सुंदर मात्र कसराळी टीमने खूप चांगला खेळ साकारला गेला. कसराळी संघाने जाणता राजा चषक खार्डी जिंकला. उत्कृष्ट खेळ, जिद्द आणि संघ भावनेच्या जोरावर श्रीराम कसराळी संघाने हा मानाचा विजय मिळवला. संघाचे हार्दिक अभिनंदन. तेवढंच गोड कौतुक धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीमचं. चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी आपण यायचं आहे. टॉस केला जाईल. चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी टॉस करण्यासाठी या लवकरात लवकर. मोहित मडवी आपण या. आपलं पारितोषिक आपण कलेक्ट करायचं आहे. संतोष कुडू नवसई यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज विकेट हॅट्रिकसाठी आपणास आलं होतं.